कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं सुद्धा कोसळलेली आहे। या क्षणाची दृश्य आपण कोल्हापूरमधली पाहतोय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा रस्त्यावर झालेला आहे आणि त्यामुळे त्यातून मार्ग काढणं अवघड होतंय। वाहन चालकांना कसरत करावी लागते। रस्त्यामध्ये अनेक झाडं जी आहेत ती पडलेली आहेत, त्यामुळे रस्ता सुद्धा या ठिकाणी बंद झाला असल्याचं आपण पाहू शकतोय। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी रस्त्यावर चिखल झालेला आहे, त्यामुळे यातून मार्ग काढणं सुद्धा वाहनांना अवघड झालेलं आहे। वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते आणि अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं रस्ते सुद्धा बंद झालेले आहेत। जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। कोल्हापूरमधली आपण या क्षणाची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अवकाळी पावसानं हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, सविस्तर अपडेट। मान्सून पूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धुमशान घातलेला आहे, धुमाकूळ घातलेला आहे आणि आज दुपारनंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध गावांना या पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। ज्योतिबा डोंगर परिसरातून येताना एका हॉटेलच्या दारामध्ये भलं मोठं झाड पडलं। हे एका वाहनावर पडल्यानं 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत, तर वाहनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस हे तिन्ही एकत्र आल्यामुळे अनेक ठिकाणी पत्रे उडून गेलेले आहेत, मोठे बोर्ड्स फाटलेले आहेत, तर अनेक समारंभामध्ये जे पेंडॉल्स घालण्यात आले होते ते सुद्धा फाटल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं सुद्धा काही गावांना सतर्कतेचा इशारा खर्च दुपारी दिला होता। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये असा पाऊस चालू आहे। करवीर तालुका, पन्हाळा तालुका, शावडी तालुका या परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याचं दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोल्हापूरमध्ये बरसलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं एक झाड गाडीवर सुद्धा कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये 2 जण जखमी झाले असल्याचं वृत्त प्राप्त होत आहे। ही कोल्हापूरमधली या पावसाची दृश्य आपण पाहतोय, तर दिवसा ढगाळ वातावरण आणि अंधार संपूर्ण परिसरात पसरला असल्याचं सुद्धा आपण या दृश्यांमध्ये बघतोय। तर एक भलं मोठं झाड या गाडीवर पडलेलं आहे, कोसळलेलं आहे आणि त्यामुळे 2 जण जखमी झाले असल्याचं सुद्धा वृत्त आहे। अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, तर पिकांचं सुद्धा नुकसान होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावतीये। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अनेक ठिकाणी उकाडा वाढलेला होता, तापमान वाढलेलं होतं, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना हा दिलासा आहे। मात्र पिकांचं सुद्धा नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहे, त्यामुळे देखील मोठं नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहू शकतोय, तर एका कारवरती झाड कोसळलं आणि त्यामुळे कारमधील 2 जण जखमी झाले असल्याचं वृत्त सुद्धा प्राप्त होत आहे। रस्त्यांवरती चिखल साचलेला आहे आणि त्यामुळे रस्त्यांवरून मार्ग काढणं सुद्धा, वाट काढणं सुद्धा अवघड वाहन चालकांना झालेलं आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो, या अपघाताची ही दृश्य आहेत। अचानक झाड कोसळल्यानं या ठिकाणी 2 जण जखमी झालेले आहेत, तर गाडीचा देखील पूर्ण चुराडा झालेला आहे। मोठं नुकसान या ठिकाणी या कारचं झालं असल्याचं आपण पाहतोय। वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची सुद्धा तारांबळ उडालेली आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं देखील बघायला मिळालंय। कोल्हापूरमधली आपण ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहे, तर हे झाड थेट या गाडीवरती, या कारवरती पडलेलं आहे।